नमस्कार, मी अश्विन बापट. ढँटढँटच्या या खास भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. विनय आपटे दिग्दर्शित मी नथुराम गोडसे बोलतोय हे नाटक काही वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलं आणि एकच हलकल्लोळ माजला. अनेक अडचणींना तोंड देत या नाटकाचे अनेक प्रयोग झाले आणि शरद पोंक्षे यांनी साकारलेला नथुराम प्रेक्षकांना आवडला देखील. हेच नाटक आता नव्या ढंगामध्ये रंगभूमीवर दाखल झालंय. हे राम नथुराम असं या नाटकाचं नाव आहे आणि शरद पोंक्षेंनी हे नवं नाटक लिहिलंय. नथुरामच्या आयुष्याच्या आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न या नाटकातनं होणार आहे. जाणून घेऊया या नाटकाविषयी अधिक. शरद पोंक्षे हे नावच खरं तर वेगळ्या अर्थानं काहीतरी करू पाहणाऱ्यांसाठी एक प्रेरणादायी आहे आणि आता त्यांनी एक नवीन आव्हान स्वीकारलंय. अभिनेता म्हणून ते आपल्याला माहीत आहे. दिग्दर्शक आणि निर्माता आणि अभिनेता असा तिहेरी भूमिकेत ते येत आहेत. हे राम नथुराम खरा एक वेगळा अध्याय रंगभूमीवर लिहिला जातोय. नथुराम गोडसेंच्या आयुष्यावर दृष्टिक्षेप टाकणारं, क्षकिरण टाकणारं असं हे नाटक असेल. जाणून घेऊया शरद पोंक्षेंकडून. खूप खूप स्वागत आहे. आणि खरं तर तिहेरी भूमिका या टप्प्यावर एकीकडे सिनेमे सुरू आहेत, टेलिव्हिजन सुरूच आहे, नाटक नव्याने येऊ पाहते, त्यात निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता ही तारेवरची कसरत कशा अर्थानं सुरू आहे? खरं तर लेखक नाईलाजानी झालो, निर्माताही थोडाफार तसाच. मी काही नाटककार नाही, पण परिस्थिती अशी निर्माण झाली की 14 वर्ष जे नाटक मी करत होतो, मी नथुराम गोडसे बोलतोय, त्या नाटकाचे सगळे हक्क त्या निर्मात्यांकडे होते आणि त्यांना ते हक्क मला द्यायचे नव्हते. त्यामुळे ते नाटक मी करू शकत नाही. ते नाटक केलं तर पुन्हा कोर्ट कचेऱ्या, स्टे ऑर्डर हे सगळं सुरू होणार. त्याच्यामुळं 1 वर्ष झालं, बरोबर 6 सप्टेंबर 2015ला मी शेवटचा प्रयोग केला त्या नाटकाचा. त्याच्यानंतर मध्ये बऱ्याच विविध प्रकारच्या काय काय करता येईल, पण मला हे नाटक करता येईल अशा असंख्य प्रकारचा विचार झाल्यानंतर सगळ्यात शेवटी असं म्हणजे प्रदीप दळवी त्यांच्या मी मिसेसनाही भेटलो, तर त्याही म्हणाल्या प्लीज मला याच्यात आणू नको शरद, कारण मी खूप कंटाळले ह्या माझा मी नवरा गमावला आहे आणि आम्हाला कुणालाच ह्या नाटकातून काहीच मिळालेलं नाही, तर मला आता पुन्हा त्या भानगडीत पडायचं नाही. तर मी समजू शकतो त्यांची मनस्थिती. हां, मग म्हटलं तोही एक दरवाजा बंद झाला. मग आता काय करावं? तर आता काय नाही, ते नाटक जर करायचं आहे ते तर करू शकत नाही, मग काय करायचं? मग मला अनेकांनी सांगितलं की अरे तू एवढी वर्ष तो रोल जगतोयस, बरं तो इतिहास आहे, तू पुन्हा एकदा नव्याने सरळ लिहित का नाहीस नाटक? मग आता ते अभ्यास आहे त्या सगळ्या गोष्टी. हां, माहिती आहे सगळं. मग मी त्याच्यावर परत 1-2 महिने काढले, कारण त्या दर्जाचं लिखाण माझ्याकडनं होईल की नाही असं सगळं. आणि मग मी गोपाळ गोडसेंचे जे चिरंजीव आहेत, नाना गोडसे पुण्यात, त्यांना जाऊन भेटलो. त्यांना असं सांगितलं मग तू लिहू शकतो शरद, तू लिही, मी तुला करतो सगळं. आणि मग त्यांनी मला गांधी हत्या आणि मी त्यांची जी पुस्तकं आहेत त्या सगळ्या पुस्तकांचे नाटक लिहिण्याचे आणि सादर करण्याचे लिखित स्वरूपातले कायदेशीर हक्क दिले. ती फार मोठे ॲसेट मला आले. त्याच्यानंतर मग मी ती सगळी पुस्तकं वाचायला लागलो. प्रदीप दळवींच्या ह्या नाटकाचाही आधार घेतला आणि मग सगळं एकत्र करून मग मला ज्या 14 वर्ष गोष्टी खटकत होत्या की त्यावेळेला दिग्दर्शक होते विनय आपटे, तर त्यांनी ज्या पद्धतीने त्याला हिरो बनवलं होतं, किंवा प्रदीप दळवींनी सुद्धा नाटकातनं संवादातून त्याला खूप मोठा हिरो बनवला होता, तर तो मला खूपदा खटकायचा. म्हणजे ग्लोरिफिकेशन नको होतं मला ते. ती वस्तुनिष्ठता हिरोइझमच्या पलीकडे एक्झॅक्टली ती असायला पाहिजे होती. आणि जो काही नथुराम मी वाचलाय तो स्वतः नथुरामला पण ते पटलं नसतं की म्हणजे तो साधं माफीच्या साक्षीदाराशी कोठडीत बोलताना सुद्धा पोलीस ऑफिसर कोणी नाही म्हणून तो बोलत नाही, आणि तो आल्यानंतर तो म्हणतो तुम्ही बोललाच नाही, तर म्हणतो कसं बोलणार, इथे परवानगीच मागायला कोणी नव्हतं, दोघंच आहे, तर खरं तर हा बोलू शकत होता, पण नाही, इतका तो प्रामाणिक आहे, इतका तो कायद्याने जाणार आहे. तर म्हटलं हा एकदम सुप्रिटेंडेंटच्याच खुर्चीत बसला, ह्याला गांधी हत्या करून आल्यानंतर ह्याला चहा कॉफीच विचारली, हे जे सगळं होतं ना ग्लोरिफिकेशन, ते मला खूप खटकायचं. म्हटलं मग आता आपण ते सगळं काढू आणि या संपूर्ण प्रकाराकडे अत्यंत वास्तविक पद्धतीने बघू. आणि म्हणून मी त्याला कैदी आणि कैद्यासारखीच ट्रीटमेंट द्यायचं ठरवलं आणि मग ते नाटक लिहायला सुरुवात केली. खऱ्या अर्थानं 2 गोष्टी मला खूप सामायिक वाटतात त्यामधल्या, नथुराममधल्या आणि शरद पोंक्षेंमधला. तत्वनिष्ठ, प्रामाणिक आणि सचोटीने काम
तर ह्या सगळ्यामध्ये आजच्या घडीला ही दुर्मिळ असणारी गुण आहेत प्रत्येक क्षेत्रात. कशा अर्थानं हे करत असताना अडथळ्यांची शर्यत असते आणि हे नाटक होताना इतके टप्पे पार करून आता ते पूर्णत्वाला जातंय, ते वर्तुळ पूर्ण होण्याची भावना काय? सगळ्यात सांगू, पहिलं वाक्य लिहिलं तेव्हा माझ्या मनात आलं मी खूप मोठं पाप करतोय. प्रदीप दळवींसारख्या ज्यांनी हिमालयची उंची गाठलेली आहे अशा माणसाने लिहिलेलं नाटक पुन्हा एकदा लिहायचं, ती उंची मी गाठू शकत नाही, माझी तेवढी कुवत नाही, मला माहिती आहे, मी ते प्रामाणिकपणे कबूल करतो. मग मी 2 दिवस तर मी लिहायलाच घेतलं आणि नको म्हटलं, आपण हे पाप नको करूया. मग विचार आला, हे जर मी केलं नाही, हा जर मी लिखाणाचा घाट घातला नाही तर नथुराम गोडसे संपलं, हे नाटक परत येऊ शकत नाही. मग त्यासाठी 10-20 वर्ष जावी लागतील, लोक सगळं आधीचं विसरावं लागेल आणि मग कोणीतरी आला आणि मग केलं तर. पण आत्ता तरी हे थांबलं आणि मला ते थांबवून द्यायचं नव्हतं, कारण 14 वर्षात मी अनुभव घेतला आहे. म्हणजे मी 98 साली जेव्हा सुरू केलं तेव्हा जी आईवडिलांच्या कडेवर मुलं येत होती ती आत्ता 20 वर्षाची झाली आहेत. आता त्यांना बघायचं आहे नाटक, समजून घ्यायचा खरा इतिहास काय. एक अख्खी पिढी. ऑफकोर्स 98 ते 2016 20 वर्ष झाली. 2-4 वर्षाची मुलं घेऊन जी येत होते आई वडील, ती पोरं आज 20 वर्षाची झाली आहेत. आणि आता तेव्हा ते कंटाळली होती पोरं ती, पण आता त्यांना स्वतःहून बघायचं आहे आणि नाटकच नाही आहे. वाचनाची संस्कृती संपलेली आहे. मग काय करायचं? मग मी मनावर दगड ठेवला. म्हटलं ठीक आहे, प्रदीप दळवींना मी माफी मागितली, त्यांची क्षमा करा मला, मी ह्याच तुमच्या विषयावर पुन्हा एकदा नाटक लिहितोय. आणि लेखक म्हणून मला लिहिताना सुद्धा मला खूप जड गेलं, खरं सांगतो. पण मला लिहावं लागलं, माझ्याकडे पर्याय नव्हता. परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि त्यातनं बाहेर पडून नथुराम लोकांपर्यंत पोहोचवणं हे अंतिम ध्येय साध्य करण्यासाठी मग हे थोडंसं मला करावं लागलं आणि मी नाटक लिहायला सुरुवात केली. आणि मग मात्र मला माहीत नाही, कदाचित तो आत्मा आहे तर त्यांनी बहुतेक लिहून घेतलं की काय, खूप रिअलिस्टिक लेवलवर नाटक आलं. मलाच आश्चर्य वाटलं, चायला मी कसं काय लिहू शकलो. आणि बरेच बदल 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 करत पूर्ण नवीन झालं, पूर्ण रिअलिस्टिक, पूर्ण वास्तववादी. खरा नथुराम कसा होता तो आता खऱ्या अर्थाने दिसेल. इथं त्याला अटक करून आणल्यानंतर त्याला कोणी बसायला काही देत नाही, त्याच्या हातातल्या बेड्या कोणी काढत नाही, त्याला कोणी चहा विचारत नाही आणि तो त्याची अपेक्षाही करत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोर्ट ड्रामा जो होता, जो फार गाजला, निश्चित, ज्याच्या ऑडिओ CD सुद्धा आम्ही आता केल्या, त्या जगभरामध्ये इतक्या ऐकतायत लोक. तर ते सगळा सीन मला आणता आला. मला सिंधू गोडसे भेटायला येते तो सीन अख्खा नव्याने आणता आला. असं बरंच काही घडलं आणि एक नवीन नाटक तयार झालं. आता नाटकाबद्दल काही लोक असं म्हणतील की पात्र तीच आहेत. अरे आता शिवाजी महाराजांवर नाटक करायचं तर शिवाजी, संभाजी, नंतर दादोजी कोंडदेव हे सगळे असणारच ना, हे नाही बदलू शकत ना. निश्चित नवीन नाटक लिहायचं म्हणून शिवाजीचं जिवाजी नाव लिहिलं वगैरे असं होऊ शकत नाही. त्यामुळे ते सगळं तसंच असणार. पन्हाळागड तोच असणार, शिवनेरी तोच असणार, राज्याभिषेक तसंच असणार, प्रतापगड तोच असणार, होता जेव्हा म्हणून वाचला शिवा, हे सगळं तेच असणार, ते नाही बदलू शकत. त्यामुळं ह्याच्यात आणि आधीच्या नाटकात ज्या सिमिलॅरिटीज आहेत त्या इतिहासातल्या सिमिलॅरिटीज आहेत, पण ते अधिक वास्तवाशी अगदीच जवळ जाणार. म्हणजे अगदी उदाहरण सांगायचं झालं तर जेव्हा मी गांधी हत्येचा मनात विचार येतो नाटकात आणि मी नाना आपटेला बोलून दाखवतो, तेव्हा तो पहिल्यांदा म्हणतो की आपण हे सगळं सावरकरांशी बोलूया. आधीच्या नाटकात वाक्य होतं की नाही, सावरकरांना नाही म्हणाले तर मग मला करता नाही, आणि ते हो म्हणाले तर ते मला हो म्हणायलाही नको आहेत. 98 साली मी हे पहिल्यांदा बोललो. 98 ते 2016 मध्ये मी नथुरामही वाचलं आणि मी सावरकरही वाचले. आणि माझ्या लक्षात आलं, सावरकर हो म्हणाले तर हे वाक्यच येऊ शकत नाही, कारण सावरकर हो म्हणणारच नाहीत. इतकी दूरदृष्टी असलेला हा महान नेता आहे, त्याला जर का कुणकुण लागली असते की अशा पद्धतीची नथुराम गोडसे असं काहीतरी करतोय, तर त्यांनी त्याला बोलवलं असतं, त्याचं 2-2.5 तास बसून ब्रेन वॉश केलं असतं आणि त्याला त्याच्यापासून परावृत्त केलं असतं. हे 1001% मी सांगू शकतो. मग म्हटलं हे वाक्याचं काय करायचं? मग नाना म्हणतो की आपण सावरकरांना सांगितलं तर. त्याच्यावर मी असं लिहिलं की नाही, सावरकर निश्चितपणे नकारच देणार, आणि एकदा त्यांनी नकार दिला की त्यांचा नकार डावलून हे कृत्य करणं, हत्या करणं हे मला शक्य होणार नाही, कारण मी त्यांना गुरु मानतो.
असं त्याचं आणि ती द्विधा मनस्थिती त्यावेळी असे त्याची जी वास्तवात आणण्याचं आहे ते, किंवा तो लहान मूल जेव्हा मरतं तेव्हा मी म्हटले की आत्यंतिक अहिंसेचा, गांधींच्या आत्यंतिक अहिंसेचा हा परिणाम आहे की आपण हकनाक एका 8 वर्षाच्या पोराला गमावलं. निश्चित. पण ह्या सगळ्यात जो टेक्स्ट आला त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं वाक्य होतं की इथे कुठेही गांधी विचारांचा, गांधींचा अवमान करण्याचं कुठलंही प्रयोजन नाही. गांधी मोठे होते, त्यांचं मोठेपण तसंच राहणार आहे. शरद पोंक्षे काय मी इतका क्षुल्लक आहे की मी काय नाटक केलं म्हणून काही गांधींचं महात्म्य कमी होत नाही. पण आपण जे प्रत्येक क्षणी माणसाला देव पण बहाल करायला जातो तिथंच भारतात मोठी गल्लत होते आणि मग आपण त्याच्याबद्दल बोलायचंच नाही. आता काय असं नसतं ना. खरं. शेवटी गांधी काय, नेहरू काय, नंतर सावरकर काय, टिळक काय, ही मोठी माणसं होती, हे विसरून चालणार नाही. आणि माणूस जिथे आहे ना तिथं चुका होणारच, आणि मोठ्या माणसांच्या चुका मोठ्या होतात. क्या बात आहे. पण हे सगळं करत असताना आत्ता मराठी नाटक ज्या दुष्टचक्रात अडकलंय ते म्हणजे तारीख माफिया जे आहेत त्या सगळ्या गोष्टींमधून निर्माता झाल्यावर अभिनेता म्हणून जास्त सुखी होतो की निर्माता म्हणून आल्यानंतर, म्हणजे आता तलावातून समुद्रात अशा पद्धतीचं फिलिंग आहे? नाही नाही, अभिनेता म्हणून डील कसं करायचं? अभिनेता म्हणून नॅचरली सुखीच होतो मी. सुखी काय, ऑफकोर्स निर्माता हे फारच वेगळं यशोधनुष्य आहे. पण 28 व्यावसायिक नाटकं आणि जवळजवळ सगळ्याच नाट्यसंस्थांमध्ये सगळ्याच निर्मात्यांबरोबर मी कामं केली. खूप चांगले निर्माते भेटले, तसे खूप घाणेरडे निर्माते पण भेटले मला. त्यामुळं मला हे लक्षात आलं गेल्या 25 वर्षात की निर्मात्याने कसं वागू नये, आणि मी तो प्रयत्न करणार आहे. क्या बात आहे. निश्चित. आणि तारीख माफिया हा जो तो तर एक भयानकच आहे. त्याच्यावरती उपाय करण्यासाठी मागे एकदा मी एक सांस्कृतिक मंत्र्यांशी बोलताना हे बोललो होतो की जसं सिंगल थिएटर फिल्म्सचा जमाना संपला आणि आता 500-600 उत्तम दर्जाच्या सीट्सच्या 4 स्क्रीन थिएटर्स मॉल्स सुरू झाले, तसं आता नाटकांचे 4 स्टेज 5 स्टेज मॉल्स निर्माण होण्याची गरज आहे. एका नाट्यगृहामध्ये 1100 खुर्च्या ज्या वर्षभरात कधीच भरत नाहीत, म्हणजे 80-90 1.5 लाख बुकिंग झालं तरी खुर्च्या भरत नाहीत, गॅलरी उघडतच नाही, तर मग ती जराशी मोल्ड करून त्याची 2 स्टेज बनवली. 500-600 सीट्सचं एक स्टेज, 500-600 सीट्सचं एक स्टेज. इथे एक प्रशांत दामलेचं नाटक लागलं आहे, इथे एक नथुराम लागलेलं आहे, हे राम नथुराम लागलं आहे, तिथे अनेक कुठलं तरी लागलं आहे, आणि त्याच्याच बाजूला कुठेतरी बिग बाजार वगैरे आहे. तर लोक येतील, खरेदी वगैरे करतील, प्रशांतचं नाटक बघण्यासाठी म्हणून आले असतील, पण ते नेमकं 600 सीट हाऊसफुल झालं आहे. मग आता परत कशाला जाऊया? आहे की हे इकडे ह्यांचं एक नाटक आहे, ह्यांचं एक नाटक आहे, रविवार दुपार 4 नाटकांना मिळेल. ह्याला हाऊसफुल आहे म्हणून इथली 4 माणसं तिकडे येतील, काही जण खरेदी करायला आलेली तिकडे येतील. जसं आता सिनेमाला हा फायदा होतो की एखादा हिट सिनेमा असतो तेव्हा त्याचं तिकीट मिळालं नाही तर नॅचरली लोक आता आलोय ना सिनेमा बघायला, चल ना यार बघूया ना काय होते त्याला, म्हणून दुसरा कुठला तरी फालतू का होईना पण बघून जातात. त्याच्यामुळे 4 तिकीट ते दुसऱ्या बिचाऱ्या गरीब निर्मात्याचे पण जातात ना. खरंय. आणि एक माहोल बदलतो. उत्तम नाट्यगृह, उत्तम सीट्स, सगळे डॉल्बी साऊंड सिस्टीम, हे जे काय आहे ना आता सगळं म्हणजे भयानक आहे, तरी सुद्धा बदलेल ना चित्र जरा. आणि यावेळी टीमही खूप म्हणजे तितकीच कसलेली आहे. म्हणजे आमची प्रकाशसाठी राजन तामाणे, अर्थात नितीन नेरुरकर कला दिग्दर्शक आणि राहुल रानडे संगीतातलं, कशा अर्थानं हे सगळं जुळवून आणणं भट्टी, आणि आता प्रेक्षकांसमोर जाताना नेमक्या काय भट्टी जुळवून मला अजिबात त्रास झाला नाही, कारण सगळी राहुल काय, राजनजी काय किंवा नितीन, सगळेच लोक माझ्यावर खूप प्रेम करतात. आमचे खूप वर्षांचे चांगले संबंध आहे. यांच्यावर मी आधी बरीच वेगवेगळ्या नाटकातनं कामं केलेली आहे. त्यामुळे एक फोन केल्याबरोबर ह्या सगळ्यांनी, आणि नाटकाने झपाटलेली सगळे, म्हणजे कोणीच मला निर्माता आहेस तर मला एवढेच पैसे देईन तेवढे काही कोणी त्याच्या बोलणं पण झालं नाही. काही सगळे आले, कधीपासून सुरू करायचे, तालीम सांग काय करायचं आहे, आणि ते सगळे इतकं मनापासून. राजन तामाणे हे दिग्दर्शक आहेत, त्यांच्या दिग्दर्शनाखाली मी 2 नाटकं केलेली आहेत. आता ते इथे फक्त प्रकाश योजना आले, पण मग शरद दिग्दर्शक आहे ना, आपण फक्त तो सांगेल ते प्रकाश असं नाही. मग ते दरवाजा असा कसा, मग ही मूव जरा बदल, ते छान वाटेल, हे लगेच ते सगळं विसरून जे सगळे इन्व्हॉल्व होतात. किंवा नितीन नेरुरकर हे झाले मोकळे आवाळपासून 2000 सालापासून मी त्यांच्यावर काम करतोय. राहुल बरोबर तर आत्ता लाईनीत बरीच नाटकं केली. ते सगळेजण माझ्या दिग्दर्शनामध्ये पण इनपुट घालायचा प्रयत्न करतात.
अभिनयामध्ये इनपुट घालायचा प्रयत्न करतात आणि कुठं काय आहे आपलं डिपार्टमेंट सोडून दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये घुसून तेही कसं चांगलं होईल. ही खूप थोर माणसं आहेत आणि सगळी मला मिळालेली आहेत आणि तुम्ही जोडलेली आहात. हा म्हणजे कारण त्याच्यात तो आपलेपणा आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी खूपच तितक्याच निगुतीने आपल्याला घडतात. इथे कुठेही व्यावसायिक दृष्टिकोन नाही आहे. त्यामुळे सगळे एक छान कुटुंब आहे. माझे सगळे कलाकार पण वर्षानुवर्ष माझ्याबरोबर काम करतायत. सगळे टेक्निशियन्स तेच आहेत. तोच रमाकांत आहे, तोच अशोक डोईफोडे आहे. हे कोणी बदललेले नाही आहेत. मला बदलायची इच्छा नव्हती. निश्चित. या टप्प्यावर प्रेक्षकांना काय विनंती कराल किंवा अर्जव कराल? कारण थिएटरमध्ये येणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यांच्या आयुष्यासाठी एक वेगळा विचार देणारं. आजच्या घडीला बाकी मनोरंजनपर बऱ्याच गोष्टी घडत आहेत. काय आव्हान कराल त्यासाठी? रसिको हो, 14 वर्षामध्ये माझ्यावरती खूप प्रेम केलं. माझ्या नाटकांना प्रचंड गर्दी केलीत. मी स्वतः निर्माता म्हणून, लेखक म्हणून आणि दिग्दर्शक म्हणून आणि मुख्य भूमिका म्हणून हे राम नथुराम हे एका ज्वलंत इतिहासातल्या घटनेवरचं नाटक पुन्हा एकदा नवीन ढंगात, नवीन रूपात, वास्तवाच्या अतिशय जवळ जाणारं असं तुमच्यासमोर घेऊन येतोय. 2 ऑक्टोबर गांधीजींनीच सत्याचा पाठपुरावा केला. त्यामुळं इतिहासातलं एक खरं सत्य त्याच दिवशी आणणं हा एक खरं तर त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली असेल ती. तर त्याच्यामुळं 2 ऑक्टोबरपासून हे नाटक रंगभूमीवर येत आहे आणि जसं आधीच्या नथुरामवरती प्रेम केलं तसं याही रिअलिस्टिक आणि वास्तववादी नथुरामवरही प्रेम करा. आवर्जून भरभरून या बघायला आणि कसं वाटतंय ते सांगा नक्कीच. निश्चित. आणि ठाणठिकाणी ABP माझाचा प्रेक्षक तेवढा सूज्ञ, त्याला निरक्षीर विवेक आहे, तो तितका आपलेपणाने या नाटकापाठी खंबीरपणे उभे राहील अशी त्यांच्या वतीने मी ग्वाही देतो. अँकर जे आहेत ते पण तसेच. नाही, विश यू लव लक अँड सक्सेस. कारण अरे हा करिअरच्या एका वळणावरचा, आडवळणावरचा एक वेगळा महत्वाचा टप्पा आहे आणि तो म्हणजे ते यशाचं इंद्रधनू इथेही कायम खुलत राहावं यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. इतक्या आपल्यापणात बोलतो. थँक्यू. नक्की या. ढॅन्टणांच्या या खास भागात इकडेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ABP माझा.